नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण पाहणार आहोत जी काय आपली फार्मर आयडी असेल त्या फार्मर आयडी विषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत, कारण हा महत्त्वाचा विषय आहे। शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी बाबत आपण चर्चा करणार आहोत। आत्ताच तुम्हाला म्हटलं मी त्याप्रमाणे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना सूचित करण्यात येते की राज्य शासनाने कृषी विभागाच्या सर्व योजनेकरिता ॲग्रिस्टॅग अंतर्गत जे शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे। म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी नसेल आपल्याला कुठल्याही शासनाचे योजना असतील तर त्याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही जे काही फार्मर आयडी असेल, किसान कार्ड असेल ते लवकरात लवकर त्यासाठी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आणि आपला ओळखपत्र क्रमांक किंवा फार्मर आयडी हा काढून घ्यायचा आहे। तर तुम्हाला खालील योजनेच्या लाभांसाठी जो काही फार्मर आयडी आहे तो बंधनकारक करण्यात आलेला आहे। तुम्हाला जर पीक विमा भरायचा असेल तर हा 100% तुम्हाला आता येणारा 2025चा जर खरीपचा पीक विमा भरायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे म्हणजे आहे। दुसरे, तुम्हाला महाडीबीटीवरील योजना असतील तर त्या सर्व योजनांसाठी हा फार्मर आयडी आवश्यक आहे। नैसर्गिक आपत्तीमधील शेती पिकांची नुकसान भरपाई असेल, आता तुम्हाला माहीत असेल जर आपल्या पिकाचं नुकसान झालं त्याचा जर तुम्हाला पंचनामा करायचा असेल, सर्वे करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी हा अत्यंत आवश्यक आहे। त्याच्याशिवाय तुमचा नुकसान भरपाई जो काही पंचनामा आहे किंवा सर्वे आहे तो होणार नाही। तुम्हाला आता जे PM किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये पडतात, म्हणजे केंद्र शासनाचे जे 6,000 आहेत आणि राज्य शासनाचे जे 6,000 आहेत असे दोन्ही मिळून 12,000 रुपये। तुम्ही जर हा फार्मर आयडी नाही काढला तर तुम्हाला हे 12,000 रुपये येणं देखील बंद होतील। आणि तुम्हाला याच्यात आता आणखी काय सांगितलेलं आहे की शेत जमिनीची खरेदी विक्री जर करायची असेल, म्हणजे बघा तुम्ही शेतीची कुठलीही कामं करायची असतील, कुठलीही योजना घ्यायची असेल तर तुम्हाला त्यासाठी फार्मर आयडी हा बंधनकारकच ठेवलेला आहे। तुम्हाला नवीन पीक कर्ज घ्यायचं असेल किंवा नवीन कर्जमाफी असेल, आता कर्जमाफीची समजा चर्चा चालू आहे, तसे बातम्या चालू आहेत, तुम्हाला पण माहीत असेल जर तुम्हाला ती कर्जमाफी जर समजा लागू झाली, महाराष्ट्र शासनाने जाहीर जर करण्यात आली आणि तुमचं जर त्या यादीमध्ये नाव असेल तर त्यासाठी फार्मर आयडी लागेल। तुमचा फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला तुमची कर्जमाफी होणार नाही। तर सर्व शेतीविषयक योजनांसाठी हा जो शेतकऱ्याचा ओळखपत्र क्रमांक आहे किंवा फार्मर आयडी आहे तो बंधनकारक करण्यात आलेला आहे। तर शेतकरी ओळख क्रमांक कुठे काढावा आणि कसा काढायचा आहे तुम्हाला सांगतो। आता भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांना नोकरी आहे, सरकारी आहे, प्रायव्हेट आहे, त्यांच्या नावावरती जमीन आहे, त्यांना वेळ मिळत नाही, तर त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने आपण हा फार्मर आयडी काढून देतो। मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। आणि यासाठी जे काय आवश्यक कागदपत्र लागणार आहेत तर तुम्हाला ते काय लागणार आहेत मी सांगणार आहे। तुमचं आधार कार्ड 7/12 किंवा 8 उतारा लागणार आहे आणि आधारशी तुमचा संलग्न मोबाईल नंबर लागणार आहे। तर जर कोणाला ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या बसल्या काढायचं असेल तर त्या नंबरवरती संपर्क करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।